आणखी एक महत्त्वाची बातमी, छगन भुजबळांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांची भेट घेण्यासाठी रवाना झालंय। पुणे आणि जालन्यामधील उपोषण स्थळी हे शिष्टमंडळ जाणार आहे। आंदोलकांचं उपोषण सोडवण्याचा या शिष्टमंडळाचा प्रयत्न असेल आणि त्यामुळे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे आज तरी उपोषण मागे घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दुपारी 2 वाजता वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक आणि लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहे। पण त्यानुसार त्याने आज उपोषण सोडावं म्हणून आम्ही पहिल्यांदा संभाजीनगरला जातो आहोत आता पहिल्यांदा, आणि मग नंतर तिथून येताना परतीवर पुण्याला जाऊन मंगेश ससाणे यांच्या उपोषण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि मग मुंबईला येणार। आणखी एक महत्त्वाची बातमी, 2 मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। 2 मागण्यांवर सरकारचं आम्हाला अधिकृत उत्तर मिळालेलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। शिष्टमंडळाच्या भेटीनंतर त्यानंतर पुढची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।